जर घरी अचानक पाहुणे आले आणि नाश्त्याला स्नॅक्सला काय सुचत नसेल ना, तर अशा वेळेस ना झटकीपट हा 2 बटाट्यापासून इतका छान टेस्टी आणि खूपच नवीन असा हेल्दी नाश्ता तुम्ही त्यांना बनवून द्या. गॅरंटी आहे तुमची खूप तारीफ होईल. खाता क्षणी विचारलं जाईल की कसा बनवला, कुठून आणला. तर नक्की व्हिडिओ बघा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर फक्त 2 बटाट्यापासून हा तुम्ही स्नॅक्स सहजपणे करू शकता. तिकडे बघू शकता. तर चला बघूया याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तर 2 बटाटे शिजून घेतलेले आहेत. कच्चे नाही वापरायचे, शिजलेले हवेत आपल्याला बटाटे. तर इकडे हा नाश्ता तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण करू शकता. म्हणजे जिकडे मी 2 बटाटे घेतले तिकडे तुम्ही अजून ॲड करू शकता. आता याला आपल्याला मॅश करून घ्यायचे चांगलं व्यवस्थित. हे बघू शकता गरमागरम बटाटे आहेत, अजून वाफा निघतात. तर चांगलं मॅश करून घेतलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. हळदीने कसं होतं, चांगला रंग येतो. थोडंसं किंचितच हळद टाकायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं, कारण आपल्याला जिरेची आवश्यकता परत एकदा आहे, त्यामुळे ते थोडी टाकायची. तर जिरे टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते. इकडे मी लाल तिखट टाकते. आता आपल्याकडे रेडीमेड मिरचीचा कूटसुद्धा भेटतो, आपण रेड चिली फ्लेक्स बोलतो बघा. ते सुद्धा तुम्ही अर्धा चमचा किंवा अंदाजेनुसार टाकू शकता. किंवा हिरवी मिरचीसुद्धा कट करून इथं 1-2 कट करून टाकू शकता. आणि इकडे मी हिरवी कोथिंबीर म्हणजे आपली बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे. थोडीशी टाकायची, कोथिंबीरसुद्धा इथं कमी टाकायची. आणि नाश्त्याला आपल्या क्रिस्पीपणा येण्यासाठी 2 किंवा 2.5 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. आता मी 2 बटाट्यासाठी 2.5 चमचे तांदळाचं पीठ टाकले. तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा इथे तुम्ही वापरू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. सोबत याच्यावर आपल्याला थोडासा चटपटीत स्वाद येण्यासाठी चाट मसाला टाकून घ्यायचा. थोडासा चाट मसाला टाकला. हवं तर लिंबू रस अर्धा किंवा आमचूर पावडर टाकू शकता. त्यानंतर इथं मी सफेद तीळ टाकलेत. हे बघा, तिळाने खूप छान कोटिंग येते नाश्त्याला. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे. पाण्याची अजिबात इकडे आवश्यकता नाही आहे. तांदळाचं पीठ हे बटाट्यासोबत खूप छानपैकी एकजीव होऊन जातं. खूप मस्त नाश्ता मी तुम्हाला आज दाखवते बटाट्यापासून. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन पण बघा, तुम्हाला खूप आवडेल. नेहमी तुम्ही नाश्त्याला हा करून. हे बघा, चांगलं असं हे मळून झालं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं हे पीठ मळलं झालं आहे. वाटत पण नाही आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही, अजिबात. असं न पाणी टाकता किती भारी असं हे पीठ तयार झालेलं आहे बटाट्यापासून. त्यात ह्याला असे रोल करून घ्यायचे. हे जरा प्लेट छोटं पडते, मी चेंज करते. हे मोठ्या प्लेटमध्ये याचं रोल करून घेते, मोठं साईजचं. आता तुम्हाला किती पातळ हवे त्यानुसार याला असं लाटायचं. म्हणजे याला जरा थोडंसं लांबकर करायचं. जसं हे बघू शकता. आता मी याला मधोमध कट करायचं. चाकूच्या साहाय्याने याला मी मधोमध कट करते, कारण की आपल्याला व्यवस्थित मग कट करता येईल. परत एकदा प्रेस करते आणि परत एकदा याला थोडीशी साईज याची वाढवते. हे जे पीठ आपण प्रेस करतो ना, ह्याला तुम्ही स्टीमसुद्धा देऊन करू शकता. थोडंसं इथं तुटलं गेलं पण काही हरकत नाही, आपल्याला जॉईंट करता येतं. कारण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ असल्यामुळं ह्याला तुटायची काही भीती नसते जास्त. हलका हात नाही लावला की असं तुटलं जातं. थोडासा प्रेस झाला माझ्याकडून जास्त, त्यामुळे तो कट झाला. आता याला गोलाकार द्यायचे, असे वड्यासारखे सुंदर अशा वड्या करायच्या. पेड्यासारखं दिसतोय बघा, ते असा पिवळा केसरचा पेढा वाटतोय, पण हे असं पेढ्याची साईज द्यायची, छोटे छोटे मस्तपैकी बनवायचे असं. आता कुणाला बघून वाटणार नाही की बटाट्यापासून आपण बनवतो, पाहता क्षणी तर पेढ्यासारखंच दिसतोय. हे असं बनवायचं, छोटे छोटे वड्या करायच्या. हे बघा, सहजपणे कट होतात, कुठे तुटत वगैरे नाही. आता मी सगळे कट करून घेते, एक एक करून अशी लाईनीशीर कट टू कट करत घ्यायचं. आणि मग सगळ्यांना थोडासा गोलाकार शेप द्यायचा आणि अशा वड्या तयार होतात. बघू शकता मस्त झालेल्या आहेत. ह्या फक्त 2 बटाट्याच्या आहेत म्हणून इतक्या झाल्यात. जास्त बटाट्याच्या भरपूर क्वांटिटीमध्ये होऊ शकते. आता पॅनमध्ये थोडं तेल, राई जिरा टाकायचं. हवं त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्त्याची पानं टाका किंवा तीळ वगैरे टाकायचं. चांगली एक फोडणी तयार करायची. तेल कमीच वापरायचं. हे तेल माझ्याकडून पुन्हा एकदा जास्तच पडण्यात आलं असं होतं माझ्याकडून, तर काही हरकत नाही. एक तर तुम्ही तेल थंड असतानाच कमी करा किंवा राहिलं तरी काही हरकत नाही, नंतर आपल्याला ते उपयोगी पडतं. आता हे सगळे मी याच्यामध्ये टाकून घेतलेत.
आता बटाटा शिजल्यामुळं काही वेळ लागणार नाही, फक्त आपल्याला ह्या फोडणीमध्ये याला परतून घ्यायचं आहे. हे बघू शकता मस्त झालेले आहेत आपले हे बटाट्याचा नाश्ता तयार होतो आहे. क्रिस्पी आणि छान आतमध्ये नरम सॉफ्टपणा इतका भारी लागतो. हे बघा लगेचच ह्याला असं सुंदर रंग तयार होतो. मंद आचेवर करायचं, हाय फ्लेम अजिबात ठेवू नका, नाही तर काय होईल एका सेकंडमध्ये हा नाश्ता करपला जाऊ शकतो. त्यामुळं मंद आचेवर करायचं आणि हे असा रंग येईपर्यंत गोल्डन सुनेरी असा रेड ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला फ्राय करायचं. खूप छान असं बघा कोटिंग लागलेली आहे राई जिरेची, मस्त लागतो खाता वेळेस, नमकीन आहे, चटपटा आहे आणि असा नवीन स्नॅक्स नक्की एकदा ट्राय करा. आता मी काढून घेते कारण की वरची जी साईड आहे नाश्त्याची ती छान भाजून निघले, म्हणून दोन्ही साईडून इतकं म्हणजे करपूस तर भाजायचं नाही, याला लगेच काढायचं आहे कारण बटाटे ऑलरेडी शिजलेले आहेत, त्यामुळे याला जास्त काही फ्राय करायचं नाही, फक्त असं रंग येईपर्यंत याला फ्राय करायचं. तर मी सगळे काढून घेते, थंड केलेले आहेत आणि तुम्ही आपला हा स्नॅक्स बघू शकता. एका प्लेटमध्ये मी थंड करून सर्व करून घेते. हे असा नवीन आणि कमालीचा हा नाश्ता तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे बघा हे असं जर नाश्त्यासाठी कुणाला जर तुम्ही सर्व केलं ना हे प्लेट असं, तर सर्वात प्रथम खाता क्षणी इतकं नक्की विचारतील की हा आणला कुठून. ज्यावेळेस तुम्ही बोलता ना की हा घरी बनवला फक्त 2 बटाट्यापासून, खरंच तुमची तारीफ होईल की बनवला कसा हे तर नक्की विचारतील. तर ट्राय नक्की करा, जरा वेगवेगळं काहीतरी खायचं, रोजच्या साहित्यापासून पण जरा वेगळं करायचं. आता बटाट्यापासून आपण हा नाश्ता पहिल्यांदा जर तुम्ही बघत असाल तर खूप भारी आहे, ट्राय करा. बघू शकता छोटे छोटे छान छान असे हे पेढे तयार झालेले आहेत बटाट्याचे. वरून राई जिऱ्याची कोटिंग आहे, मस्त चटपटीत स्वाद आहे आणि केचपसोबत किंवा दहीसोबत खूप भारी लागतो. चहासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. हे असे छोटे छोटे घ्यायचे आणि मस्त असं डिप करून खूप भारी लागतो. म्हणजे खाता क्षणी ना वरून याचा क्रिस्पीपणा ना, आतून बटाट्याचा जो नरम सॉफ्ट मेल्टीपणा आहे ना तो खूप जाणवतो. अप्रतिम झालेला आहे. हे बघा आतून याचा नरम सॉफ्ट बनवू शकता. बटाट्याचा किती मस्त झालेला आहे, सॉफ्टनेसपणा खूप आहे. तर ट्राय नक्की करा, आवडला तर असणारच आहे तुम्हाला. हे बघू शकता लहान मुलाला तुम्ही असं प्लेट करून द्या किंवा स्नॅक्सवरती द्या किंवा लंच बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही यांना देऊ शकता. इतकं जरी प्लेटमध्ये दिलं ना तरी त्यांना भरपूर आहे पोट भरेपर्यंत. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईबर करा. तर मला तर आवडत नाही, मी खाऊन घेणार आहे, तुम्ही पण या सगळे खायला आणि आवडला असेल तर ट्राय नक्की करा असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी. मस्त झालेला आहे. आता जरा साईडला ठेवते. 1 कप चहा बनवायचा, चहासोबत खायचं. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.